મહારાષ્ટ્રના વિકાસનું પ્રતીક માનવામાં આવતો સમુદ્રી મહામાર્ગ ચર્ચાનો વિષય બન્યો છે। સંભાજીનગરના દૌલતાબાદ વિસ્તારમાં પુલના કામ માટે રસ્તા પર ખીલા ઠોકાયા હતા। આ અજાણી ઘટનાના કારણે અનેક વાહનોના ટાયર ફાટી ગયા અને ટ્રાફિક સંપૂર્ણ રીતે ખોરવાઈ ગયો હતો। આ ગડબડને કારણે રાત્રે લગભગ 4 કલાક સુધી સમૃદ્ધિ મહામાર્ગ બંધ રાખવો પડ્યો હતો। મુસાફરોને ભારે તકલીફો ભોગવવી પડી હતી। गुस्से भरायेला वाहन चालकोए तीव्र नाराजगी व्यक्त करी हती। आવું જાણીએ આ समग्र मामलो શું છે। नागपूरकडनं मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आणि इथे खरं तर मी थोडंसं अर्धा किलोमीटर पुढे येऊन हा व्हिडिओ बनवते आहे, कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे एक भयंकर मोठं आपण म्हणू शकतो की खूप मोठा कट उधळला गेला आहे, अशा पद्धतीची खरं तर मला ती घटना वाटते आहे। रोडच्या दोन्हीही बाजूला म्हणजे 3 लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय, तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकलेले, म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचा यूज करून ते मोठे मोठे खिळे आणि जागेवर स्पीडनी ज्या 120 ची स्पीड आहे या रोडला आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीची 4ही टायर पंक्चर होत आहेत। मी त्या खिळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते आणि वरतून ज्यांच्या गाड्यांमध्ये लेडीज आहेत किंवा ज्या गाड्यांमध्ये परिवार आहेत आणि ते ट्रॅव्हल करतायत, ज्यांच्या गाड्या जागेवर बंद पडलेल्या आहेत, अशा लोकांनी जेव्हा इथे पोलिसांना बोलवलं आणि इतर 100-200 गाड्यांचा खरं तर जीव वाचवला। एवढी गर्दी दिसते आहे, तर ही गर्दी आहे की एकामागे एक हळूहळू गाड्या एका साईडने येत आहेत आणि एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासनाने काहीतरी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा, कारण समृद्धी महामार्गावर थांबणं अलाउड नाहीये। आपण पण थांबलेलो नाहीये, आपण एका टोलच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी खरं तर हा प्रसंग थोडासा अर्धा किलोमीटर मागच्या बाजूला झालाय। मी आता जालन्यावरून निघालोय, पनवेलला चाललोय। इथून मागे पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली। आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे। हे खिळे बघा, हे समृद्धी हायवे 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय, समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झाले। पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती। इथून मागे पण 2 वेळा, आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला। हे बघा पोलीस इथे उभे।